भावनो काल गाडी आपण खाली केली. गाडी खाली करून तिथंच थांबलेलो. काल दुपारी 3-4 वाजता गाडी खाली केली. तिथंच थांबलो. झोप आलेली, झोपलो नव्हतो कंटिन्यू आल्यामुळं. मग तिथंच झोपलो आणि म्हटलं मग आपल्याला रिटर्न गाडी भरायची होती, त्यामुळे थांबायचं होतं. शनिवारी गाडी भरायची होती. आज आहे शुक्रवार, तर म्हटलं भरायची. पण आज मगाशी फोन आला 9 वाजता की बाबा गाडी कॅन्सल झाली भरायची रिटर्नला. जे मटेरियल घेऊन आलेलं ते इथंच सेल झालं, त्यामुळे त्याने ते विकून टाकलं. मग आपल्याला आता काही रिटर्नचा माल भेटणार नाही. दिवस असाच घालवला. एवढ्या ऑर्डर पडलेल्या, 5-6 ऑर्डर पडल्या होत्या. मुंबईच्या, पुण्याच्या, संभाजीनगरची एक होती, परत बोरिवलीची एक होती. काय सगळं घोटाळाच झाला, मूडच गेला माझा. मग आता आलो पंपावर, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता म्हटलं चला जाऊ पार्किंगला दानकुनीला. तर चला आता जाऊ. फोन लावलेत सगळ्यांना, अजून तर कोणाकडे काय नाही आलं. काय तर होईल जुगाड, झालं तर बघू आणि उद्या निघू. उद्या शक्यतो शनिवारचं इथलं मार्केट बंद असतं, कारण रविवारी गाड्या भरायला जातात, रविवारी कंपन्या बंद असतात. त्यामुळे शनिवारी कलकत्ता पूर्णपणे असा बंदच असतो सिटीत जाणाऱ्या गाड्यांसाठी. त्यामुळे माल निघायची शक्यता कमी असते. तर चला आता 9:30 वाजलेत. पुढं कुठेतरी जाऊ, जेवण करू. उद्या उपवास आहे, त्यामुळे लेटच करू. पार्किंगला जाऊन जेवण करू आणि मग बघू भरायचं काय. अजून तर जुगाड झालेलं नाही, अजून मार्केट चालू असतं इथलं 10 वाजेपर्यंत. झालं तर झालं, काय नाही तर मग निघून जाऊ. तो चलो देखते कैसा होता है कैसा नहीं. जाएंगे हिमालय प्लाझा और देखेंगे क्या होता है. तर चला निघूया. इथून बरोबर पार्किंग आहे 50 किलोमीटर असेल हिमालय प्लाझा. तर चला निघालो आता 50 किलोमीटर. तोपर्यंत एक वाढीव विषय असा झाला की पाऊस आलाय इकडं. कधी पण कसा पण पाऊस येतोय. काल तर असला धुवाधार झालाय ना, आज पण आला बघा. ये बाबा, ये गारवा तर झोपायच्या टायमेला येतोय, गारवा करून जातोय एक नंबर. काल अंगाव घेऊन झोपलो होतो मी रात्री, एवढं गार लागायला लागलं परत. तर चला पोचूया पार्किंगला. चिकोल झालेला नसावं माहिती झालं. बाहेरच्या पार्किंगला लावू गाडी आणि मग बघू उद्याचं काय भरायचं प्लॅनिंग होतंय नाही होतंय. कल का कल देखेंगे. तर चलो पहिले पोचते पार्किंग. तुम्हाला दाखवतो कसं जायचं, कुठून जायचं, काय कसं काय उद्याच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. उद्याच्या दिवसाच्या म्हणजे ह्याच व्हिडिओत येईल, पण उद्याच्या दिवसामध्ये येईल. हा कशा विधा चमकतायत. आपण काल आलेलो हा सरळ मागं गेलेला रोड आणि हा रोड आहे तो इकडून काय ते सरळ राणीगंजला निघतो. राणीगंज वरून मग आपण डायरेक्ट ह्याला जाऊ दानकुनीला. तर पहिलं जेवायचं काय ते प्रोग्राम लावला पाहिजे, कारण उद्या उपवास आहे. त्यामुळे खाल्लं तर पाहिजे. उद्या खिचडी बनवू मस्तपैकी आणि मग बघू. तर पहिलं बघू काहीतरी थोडंफार लाईटली भेटलं तरी खाऊ. काय भेटतं बघू, हायवेला जाऊन बघू. इकडं सगळी घाण आहे आणि बघू. चला मागची काच खोलले, मच्छर घुसलेत गाडीत थांबलेलो तिथं. बघू कसं होतंय. म्हणून आता काय भेटणार नाही. मस्तपैकी बिर्याणी घेतली, बंगाली बिर्याणी मस्त. लावू दणका आणि निघू. चला पहिले खाऊन घेऊ. इकडं काही जेवण चांगलं भेटत नाही. इथं बिर्याणी एक ठीक आहे बंगालमध्ये, बाकीचं खायला चव पण नसते आणि कायच नसते, व्यवस्थित नसतं. त्यामुळे मग सकाळी पण बिर्याणी खाल्लेली, आता जरा दुसऱ्या ठिकाणी येऊन खाल्ली. बंगालची बिर्याणी भेटते इकडे. बटाटा देतात असं शिजवून, एक उकडलेला बटाटा असतो आणि एक पीस देतात चिकनचा आणि बिर्याणी देतात. सुकी असते, ती खाऊशी पण वाटत नाही. म्हणलं मुरादाबादी असेल, मुरादाबादी नव्हती ती, बंगालीच होती. चला आता खाल्लंय, पर्याय नव्हता. 11 वाजलेत. खाऊन घेतलं. थोडं काय मिळतं नाही मिळतं, कारण पाऊस चालू झालाय. बघू शकता तुम्ही, पाऊस चालू होता मी जेवायला बसलो त्यावेळेला. तर चला आता डायरेक्ट पोचू पार्किंगला जाऊन. हे पावसाचं काय खरं दिसे ना. मच्छर कॉईल वगैरे घेतली बघा. आता काय टेन्शन आहे. लावत तर नाही आपण, पण बाहेर असलो तर लावतो. म्हणजे गाडीतून बाहेर जायचं म्हटलं तर लावून ठेवतो. 5 मिनिटं मच्छर मरून जातात घुसला असलाय का. तर चला निघूया. तुला भावना आपण राणी हाटीला. आता इथून लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट घेतला की डायरेक्ट कलकत्त्याला जातो रोड, आणि राईट घेतला की मुंबई साईडला. तर चला आपल्याला लेफ्ट घ्यायचं इथून सिग्नलवरून आणि डायरेक्ट दानकुनी. लागलेला हायवेला आपण. आता पुढं टोल येईल, धुळागडचा टोल क्रॉस करू आणि जाऊ डायरेक्ट पार्किंगला. चला झोपू जाऊन.
म्हणजे झोप तरी होईल, सकाळी उठवायची भानगड नाही, परत सकाळी उठा लवकर जावा, त्यापेक्षा आत्ताच गेलेलं बरं. म्हणून डायरेक्ट जातो. पाऊस आला बेला तरी काय टेन्शन नाही, बाहेरच्या पार्किंगला गाडी लावतो. पोचलेलो आहे भावना आपण धुलागडच्या टोलवर. बाबा लय मोठा टोल आहे बाबा, येतो 250 रुपये टोल आहे. काय झालं याचं, रिवर्स घेतोय का काय? ही टोल नाक्यावरची लफडी राव मिटतच नाही ती, कधी मागं घेन पुढं घे. काय झालं कंटेनर वाल्याचं काय माहिती. रात्रीची नो एंट्री खोलते बंगालला 10-11 वाजता, त्यामुळे सगळ्या गाड्या रात्रीच्या असतात मोठ्यावाल्या. मोठ्या गाड्यांना नो एंट्री आहे. आपल्या गाडीला पण आहे, दुपारची खोलते आधी मध्ये, पण इकडचं काय सांगता येत नाही. पोलीसवाले म्हणेल तिकडंच नो एंट्री असते, असा कानून आहे इकडं, त्यामुळं काय सांगता येत नाही. तर बंगाल स्टेटचं पोलीस आहे का नाही, करप्शनमध्ये 1 नंबरला टॉपला येते. त्याच्यानंतर 2 नंबर आपला महाराष्ट्राचा नंबर लागायला लागलाय. आलंय महाराष्ट्र टॉपलाच आले 2 नंबरला, बंगाल झाले पाक. तसं हे बंगाल आहे 1 नंबर टॉपला करप्शन आहे. पोलीस 100 आणि 150 म्हणतच नाही, 500, 1000 आणि 2000 आणि 3000 सुरुवात करतो. नाही व एवढं 100 घेतो, असा खेळ आहे. 200 टका, 500 टका, 300 टका असंच म्हणतात. त्यांना पेपर तुमचं पाक काय का नसतं ना, गाडीचं पैशाचे मतलब आहे इकडं, असा खेळ आहे. आतमध्ये लेफ्टला गेला कलकत्त्याला आणि सरळ जातो दिल्ली आणि आपला दानकुनीला. आले दानकुनीचा 2 किलोमीटर खाली ब्रिजच्या खाली उतरायचं आणि राईट मारायचा. दानकुनीतच पोचलोय आपण, 1-1.5 किलोमीटर राहिले आपलं पार्किंग. चला पोचूया पार्किंगला, लावू गाडीन देऊ आणून मस्त पैकी. सरळ गेला हायवे दुर्गापूर साईडला, दिल्ली साईडला. दुर्गापूर वाया असा दिल्लीला जातो. आणि आता ह्या ब्रिजच्या खालून आपल्याला राईट घ्यायचा आहे. राईट घेतला की तुम्हाला दाखवतो आपला ट्रान्सपोर्ट एरिया. हा सगळा ट्रान्सपोर्ट एरियाच आहे, पण तिथं मेन ट्रान्सपोर्टची बिल्डिंग आहे हिमालय प्लाझा म्हणून. तुम्ही मागच्या आपल्या व्हिडिओत बघितले असेल, आता पण दाखवतो तुम्हाला. तर हा घेतला राईट, आणि ही समोर आहे ना बिल्डिंग, ही सगळी ट्रान्सपोर्टची बिल्डिंग आहे हिमालय. जर कोण नवीन येत असेल ना त्यांना हे होईल. आणि इथून सगळं स्टार्ट होतं, ते पार्किंग आहेत सगळे, इथून तिथपर्यंत सगळे पार्किंग आहेत. तर कोण नवीन येत असेल ना इकडं कलकत्त्याला, तर हिमालय प्लाझा दानकुनी असं टाकायचं मॅपला. हा हिमालय प्लाझा आहे बघा. 12:36 झालेत, गाड्या चालू आहे वर. याच्यात सगळे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहेत, गल्ल्या बोळ. यात हजारो ऑफिस असतील आतमध्ये, एवढे ऑफिस आहेत. छोटी लय ऑफिस आहेत. तर चला हा सिग्नल आहे. आता या सिग्नलवरनं लेफ्ट मारायचा, असा इकडं लेफ्टला मारायचं, खाली जायचं ब्रिजच्या युटर्न मारायचं आणि पलीकडच्या रोडला जायचं. कारण इथनं सरळ वाट नाही जायला पलीकडं. इथं होती पण इथं काय लफडा झाल्या पण त्यांनी बंद केल्या. पुढनं जाऊन युटर्न मारून त्या गाड्या आल्यात का नाही, त्या रोडने यायचं, तिकडून युटर्न मारायचं खाईनं जाऊन येऊन आपल्याला इथं जायचं. हिरव्या बिल्डिंगच्या तिकडं आत जायचं आपल्याला. हे बार कम रेस्टॉरंट लिहिले का नाही, तिथनं एक गल्ली आहे, त्या गल्लीत जायचं आणि पार्किंगला गाडी लावायची. चला युटर्न मारू जाऊन. हा सरळ दानकुनी जातो रोड. आपल्याला लेफ्टला उतरायचं आहे खाली. लेफ्टला उतरून आपल्याला या ब्रिजच्या खाली युटर्न मारायचा आणि इकडं मागे यायचं. लक्षात ठेवा परत एकदा, या ब्रिजच्या खाली उतरायचं, युटर्न मारायचा आणि मग मागे यायचं. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय. हा सगळा दानकुनी मार्केट एरिया. इथं लेफ्ट मारला की मार्केटला जातं, सरळ पण दानकुनीत जातं. आता आपल्याला युटर्न घ्यायचं, इथनं राईटला घेऊ टर्न आपण. बाप, इकडं सगळी बेवडी जातात संध्याकाळची. त्यात ते इलेक्शनची तीन जय ममता करतात, जय TMC जय ममता, बेवडीच सगळी. त्याला युटर्न घेतला आपण, बघू शकता. असे क्रेन वगैरे लागलेले आहे तिथं, आणि क्रेन वगैरे पास झाले की लगेच लेफ्ट घ्यायचा. म्हणजे 7-8 पार्किंग आहेत सरळ लाईनने, कुठे घालू शकता. पण मी लेफ्टचा आपलं मित्र आहे जवळचा, तिथं लावतो त्या पार्किंगला गाडी. तर चला आपण बरोबर ट्रान्सपोर्ट बिल्डिंगच्या खाली मागच्या साईडला लावतोय गाडी. पार्किंग जाम असलं तर जरा लपड आहे, चिखल असतो तिकडं. बघू आता तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा लेफ्ट मारून. त्या गल्लीमध्ये घालतोय गाडी आपण, बघू शकता कसं आहे. आता रात्रीच्या गाड्या निघणार असतात, नो एंट्रीत जाणार आहे, त्यामुळे गाडी कुठं लावायची काय बघू. चला आपण तर पहिल्याच पार्किंगला लावायची आपल्याला. ही अशी छोटीशी गल्ली आहे,
तुम्हाला उद्या दिवसा दाखवेन सगळं. ही दुकान आहेत सगळी, स्पेअर पार्ट वगैरे, चहाची, जेवणाचं वगैरे, हॉटेल्स वगैरे आहेत. बाकी सगळे ऑफिस आहेत, बघू शकता. हे सगळे ऑफिस आहेत आणि अशी गल्ली आहे. पाऊस पडला तर सगळा खेळच होतो यात. आपली लिहिल्यानंतर नुकती टायर फिरतात. आगा गा गा पार्किंग अख्खं जाम दिसतंय बरं का. पुढं गाड्या दिसतायत बघा. चला लावू पार्किंगला. आपल्याला इथंच लावायच्या राईटला. हे पहिलं तर राईटचं पार्किंग आहे. ही बिल्डिंग आपली जे ट्रान्सपोर्टची, आणि ह्याच्या राईटला इथंच लावतो आपण गाडी. चला लावू गाडी. मोकळं दिसते आपलं. थोडं अख्खं जाम आहे मिश्राच. हे बघा, आपल्याला इथं लावायचे. ड्रम ठेवल्यात नाही इथं लावू. भावना लावले मस्तपैकी पार्किंगला गाडी. आता देऊ तर आणून. बिछाना ऑलरेडी टाकलेलाच होता, आपण काढलाच नाही मी. तर महत्वाची गाडीला साईडला जागा भेटली. सरळ वर बघू शकता ट्रान्सपोर्ट ऑफिस सगळे भिंत आहे. आणि विषय असा आहे की जागा भेटली महत्वाची, कारण निघणाऱ्या गाड्या असतात. एक पण गाडी दिसना महाराष्ट्रातली. इकडे तिकडे लागल्या असतील पार्किंगमध्ये. असतात गाड्या प्रत्येक 10-12 पार्किंग आहेत, कुठं पण लागलेली असते. मी शक्यतो इथंच लावतो, कारण इथल्या इथं जवळ पलीकडे गेलं सगळंच जवळ आहे. मार्केट म्हणा, ट्रान्सपोर्ट ऑफिस सगळंच. आणि चालत यायला लागत नाही. गाडी वरनं खिडकीतनं बघितली की डायरेक्ट दिसते ऑफिसमध्ये. गाडी पण नजर राहते. तर चला झोपूया. ओटवाय काय कोण येणार नाही सकाळशिवाय. बघू, चला झोपतो. गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळी उठलोय आपण. हे पार्किंग आहे आणि समोर पार्किंग आहे सगळं. चला आंघोळ करून घेऊया मस्तपैकी. आणि खिचडी बनवायची आहे, त्यासाठी शाबू भिजत घातला पाहिजे पहिला. चला पहिला शाबू भिजत घालू, आंघोळ करू आणि मग 12-1 वाजता बनवू खिचडी मस्त. आणि झोपूवर जाऊन ऑफिसला, कारण इथं काय बघा असं ऊन पडलं गाडीमध्ये, झोप लागणार नाही. 4 वाजता जाते, 3-3:30 वाजता ऊन पडले बिल्डिंगमुळं येत नाही, आता पडत आहे. तर चला पहिलं जाऊ आंघोळ करू ना ऑफिसला जाऊ. तर भावना आपण आंघोळ उरकली आणि आंघोळ उरकून आता जरा फिरून येऊ ऑफिसवर ना. तोपर्यंत शाबू भिजत घातलाय. येऊन माग शाबू वगैरे करू. तोपर्यंत फिरून येऊ, सगळ्यांना तोंड दाखवून. तुम्हाला ऑफिस पण दाखवतो सगळी आणि ट्रान्सपोर्ट एरिया पण दाखवतो. तर चला निघूया. ही पार्किंग गाडी लागली आपली. हे समोर आहेत ते 3 बिल्डिंग आहेत, ते ट्रान्सपोर्ट ऑफिसचे आहेत. चला आता जाऊ ट्रान्सपोर्ट ऑफिसकडे. त्या सगळ्या ट्रान्सपोर्टच्या गल्ली आहेत आणि ही लेफ्टला दिसते ऑफिस. तर भावना ऑफिस मधनं फिरून आलो आणि आता जेवणाचं नियोजन लावलं. जेवणाचं म्हणजे खिचडीचं बघू शकता. शाबू वगैरे भिजवत टाकलेला, त्यात टाकलंय सगळं. सेटअप लावलाय सगळं. शेट मिरची कापतात, बटाटा कापलाय आणि लावून नियोजन ओकेमध्ये. तेल टाकलंय, बटाटे वगैरे टाकून घेऊ आणि करू चालू. भावना आपली खिचडी रेडी झाली. दही आणि खिचडी घेतले खायला. दादा पण खातायत. टॉप लेवलची झाली बाई खिचडी. कशी झाले? टॉप लेवलची झाली, 1 नंबर झाली. नादेबाद विषय झालाय. चला पहिलं खाऊन घेऊ. भरायचं काय अजून काय कुठं काय कन्फर्म नाही. हवे तर ऑर्डर येत आहेत, बघू कसं होतंय. पहिलं खाऊन घेऊ. मस्तपैकी खिचडी दाबली. तोपर्यंत चहावाला आलाय मस्त. लेमन टी बघा इकडं असा भेटतो, बघू शकता. कसं मीठ टाकलं, लिंबू टाकलं आणि हे त्याचं हे आहे गॅसचं भांडं. कानचूल चालू असते हे बघा. चला घेऊ चहानी. म्हणून आपल्याला यामधली गाडी घ्यायची होती बघा, i6 आणि असा डब्बा करायचा होता. सगळी म्हटले सक्सेस नाही पण इकडं सगळ्या लेलंडच्याच गाड्या आहेत सगळ्या मेडिसिनला. होऊ शकतं ही जास्त लांब जात नाही. आपण लॉंग रूटला चालणार, ही लोकल चालणार आहेत, बंगाल टू बंगाल. बॉडीलाच खर्च नाही म्हटलं तर 8-1 लाख रुपये येतो. कशी वाटते बॉडी? कंटेनर आहे फुल AC पण चांगल्या कंपनीची आहे, सिटी मॅक्सची आहे. तर इकडं चालतंय, आपली का चालत नाही. आपल्याला पिकअप भेटत होती, पिकअप नको आहे आपल्याला, बोलेरो पिकअप. ही गाडी कशी बरं पडते, आपले हातातली गाडी आहे. जवळजवळ 8-10 वर्ष झालं ही लेलंड हातातली, त्यामुळे ही लेलंड बरी असते. तर चला बघू कसं होते घ्यायच्या टायमिंगला. म्हणून पार्किंगला गाड्या बाकीत आहेत. ही एक पार्किंग आपली गाडी इथे, त्याच्या पाठी हे दुसरं रुबी, पलीकडे ते एक, त्याच्या पलीकडे ते बजरंग बली. हे सगळं पार्किंग आहे इथून तिथपर्यंत, HP पंपापर्यंत. गाड्या बघा किती आहेत. ते इकडून दिसना, वर टेरेसवर जाऊन दाखवतो तुम्हाला.
आणि हे ऑफिस आहे फास्टवाल्याचं. म्हणून कलकत्त्यात एक विषय झालाय, पाऊस ह्या टायमिंगला रोज काल 3 दिवस झालं पाऊसच येतोय कंटिन्यू. आता पण जोरात पाऊस झाला बघा, खाली चालू झाले, झाड हलते, वारा असलं जोरात होतं ना आत्ता, बेकार लय खतरनाक. कसला पाऊस आलाय बघा, आबाळ बघा, खतरनाक आहे ना. भिजल्या गाड्या सगळ्या, चिखल करून टाकला. अर्धा तास असला येईल ना पाऊस. बघा हलते कसं झाड, अख्खा हवा चालू आहे, असली खतरनाक लागते ना हवा, नाद खोळा. भरायचं काही नियोजन आज झालेलं नाही, त्यामुळं आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. कांदा मिरच्या टाकल्यात, टमाटर चटणी आपल्याला बनवायचं. टमाटर चटणी बनवू आणि मस्त असा दणका लावू, कारण जेवण इथं काही व्यवस्थित भेटत नाही. बघू म्हणून मस्तपैकी टमाटर चटणी केली दोघांच्या पुरतीच. मस्त राईस झाला आपला रेडी. बघू शकता टमाटर चटणी कशी आत्ताशी टाकले, 10 मिनिटात होईल मस्तपैकी टकाटक. नाद खोळा गणपत पोळा. भावानो 80% आपली टमाटर चटणी रेडी झाली बघा. थोडंसं पाणी टाकलं, कारण की म्हणलं याला राईस बरोबर खायचे, त्यामुळे म्हणलं पाणी टाकावं. थोडंसं टाकलंय, जास्त पण नाही. बघू शकता कसं टेक्स्चर आलंय सगळं, नाद खोळा आहे का नाही. आणि राईस दाखवतो तुम्हाला, बघू शकता राईस म्हणजे आपण खुसका बनवलाय, खुसका राईस. कसा आहे, नाद खोळा नाद्याबाद विषय आहे का नाही. मस्त राईस, आपला खुसका राईस आणि टमाट्याची भाजी घेतले खायला. मस्त असं जेवण चालू आहे. आता शेट पण जेवायला बसलेत. एक नंबर झाले भाऊ, एक नंबर झाला बोलतात शेट, नाद्या बाद विषय. मस्त असं जेवण चालू आहे, तिखट नाही काय नाही, एक नंबर केले. चटणी कमी मिरच्या जास्त, असं झालाय विषय. एक नंबर झाले. जेवण करू आणि मारू पडी. चला झालंय जेवण मस्तपैकी, आता ताणून देऊ आणि बघू. आज काय भरायचं झालंच नाही, उद्याच बघू. तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.